पावसाळा म्हटलं ना, की आपण अनेकदा असं छोट्या-मोठ्या पॉइंटला फिरायला जात असतो. निसर्गरम्य वातावरणात आपण जेव्हा जातो, तेव्हा अशा गाड्या लावलेल्या असतात खाण्याच्या पदार्थाच्या. ज्या एखाद्या गाडीवरती ना, वाफळतं गरमागरम असं वाफ निघणारं सूप आणि कुरकुरीत मंचुरियन्स हमखास असतात आणि आपले मन अगदीच त्याकडे वळत असतं. तर आज अगदी आपण त्या पद्धतीनेच वाफळतं गरमागरम चायनीज सूप आणि चायनीज मंचुरियन्स कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपीला सुरुवात करू. साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे बटर थोडंसं, 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर इथे लागणार आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. आता मी इथे मोजक्याच ज्या भाज्या लागतात त्या घेतलेल्या आहे. कांदा, शिमला मिरची, फरसबी, स्वीटकॉर्न आणि कोबी, कोथिंबीरच्या पाठीमागचे दांडे, आलं आणि लसूण टेचून आपल्याला यामध्ये घालायचं आहे. चिरून वगैरे अजिबात घालायचं नाही. सोया सॉस लागणार आहे. त्यानंतरनं शेजवान चटणी, टोमॅटो चिली सॉस लागणार आहे. व्हिनेगर आपल्याला इथे लागणार आहे. काळी मिरी पूड, साखर, मीठ एवढं साहित्य आपल्याला इथे सूप बनवण्यासाठी इथे लागणार आहे. सगळ्यात पहिलं आपण कॉर्नफ्लॉवर पावडरमध्ये पाणी घालून त्याची सरी बनवून घेऊ. त्यानंतरनं कढईमध्ये बटर घालून घेतले, काळी मिरी पूड घाला, ठेचलेला लसूण घाला, चिरून घेतलेले कोथिंबीरचे देठ जे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घाला, कांदा घाला, कॉर्नफ्लॉवर घाला. ज्या भाज्या आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या घालून 2 मिनटं चांगल्या परतून घ्या. नंतरनं जे आपण सॉस घेतलेले ते यामध्ये घाला. सगळ्यात शेवटी 1 किंवा 1.5 चमचा यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. कारण आपण जे सॉस घातलेलं आहे ना त्यामध्ये मीठ असतं. त्यामुळे आपल्याला यामध्ये मीठ कमी घालायचं आहे आणि गरम पाणी यामध्ये घालून पाण्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आली की जी आपण कॉर्नफ्लॉवर पावडर पाण्यामध्ये सरी बनवून घेतलेली ती यामध्ये घालायची आणि 2 मिनटं हे चांगलं उकळून द्यायचं. उकळून आलं की हे जास्त घट्टही बनवायचं नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये थोडा कच्चा कोबी घालायचा म्हणजे खायला छान लागतं. इथे आता सूपमध्ये भाज्या शिजवल्या जात नाही, फक्त त्या ओव्हर कुक केल्या जातात. म्हणजे फक्त त्या मोठ्या गॅसवरती अशा चांगल्या परतून फ्राय करून घेतले जातात. तर इथे आपल्या सूपला उकळी आलेली, कलर तुम्ही इथे बघू शकता एकदम जबरदस्त झालेला आहे. नंतर ना आता आपण इथे कुरकुरीत मंचुरियन्स बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 किलोचा कोबी घेतलेला आहे. बारीक चिरून घ्या. किसून घेतला ना त्या कोबीला खूप पाणी सुटतं. त्यामुळे ते चिरून घ्या. सिमला मिरची, फरसबी, थोडीशी कांद्याची पात यामध्ये घाला, थोडीशी कोथिंबीर घाला. तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही ते गाजरसुद्धा घालू शकता. ऑरमिल ज्या भाज्या आहेत त्या यामध्ये तुम्ही घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर आलं लसणाचा ठेचा यामध्ये घाला. काळी मिरपूड यामध्ये अर्धा चमचा घाला. 1 किंवा 2 चमचे सोया सॉस इथे घालू शकता. आता 1 किलो कोबी घेतलेला आहे त्यामुळे मी 2 चमचे सोया सॉस घातलेले, 2 चमचे मी शेजवान चटणी, 2 चमचे टोमॅटो चिली सॉस इथे घातलेलं आहे. थोडंसं व्हिनेगर घातलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी साखर यामध्ये घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं सगळं पहिलं आणि नंतरनं कॉर्नफ्लॉवर पावडर यामध्ये घालायची आहे आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता एकदम हे दोन्ही घालायचं नाही आहे. आपल्याला भाज्यांना जसं पीठ लागेल तसं यामध्ये घालायचं आहे. आता पिठापेक्षा भाज्यांचं प्रमाण कमी नाही ठेवायचं, तर भाज्यांचं प्रमाण त्यामध्ये थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि पीठ आपल्याला यामध्ये कमी घालायचं आहे. म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पण कमी घाला आणि तांदळाचं सुद्धा कमी घालून घ्या. व्यवस्थित आपण जसं भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच हे मळून इथे मी घेतलेले. छोटे छोटे गोळे करा, नाहीतर आपण जशी भजी सोडतो तेलामध्ये तसं इथे छोटे छोटे भाज्यांच्या आकाराचे गोळे यामध्ये सोडले तरी चालेल. तेल मात्र चांगलं तापलेलं पाहिजे. तेल पुरेसं तापलेलं नसेल तर भाज्या पटकन सुटल्या जातात आणि सगळा गाळ होऊन बसतो. त्यामुळे सुरुवातीला तरी तेल इथे चांगलं तापलेलं पाहिजे. गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे जोपर्यंत आपलं तेलामध्ये मंचुरियन सोडून होत नाही तोपर्यंत. आता इथे जेवढं तेलात बसतात तेवढं इथे मी हाताने
तोडून घेते. गोळे मी इथे बनवलेले नाही आहे, कारण आपल्याला सूप बरोबर हे खायला करायचे, जसं भजी आपण खातो अगदी तसं. आता थोडेसे तळले गेले की काट्याच्या चमच्याने हलवून घ्या आणि मग गॅस मिडियम करा. मिडियम गॅस करून चांगले कुरकुरीत होईपर्यंत इथे तळून घ्या. हलकासा असा ब्राऊन कलर आला की गॅस इथे मोठा करा 1 मिनिटभर अगोदर, म्हणजे चांगलं तेल तापलं जातं आणि त्यामध्ये जे तेल शोषून घेतलं असतं ते गरमीच्या याने ते सोडलं जातं, म्हणजे मंचुरियन जास्त तेलकट होत नाही. तर याच पद्धतीने तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. छान गरमागरम मंचुरियन्स घेतलेले आणि वाफळतं वाफ निघणारं मस्त असं चायनीज सूप इथे बनवून घेतलं. आता इथे तुम्ही नूडल्ससुद्धा तळून ह्यामध्ये घालू शकता, जर तुमच्याकडे असेल तर. नसेल तर नाही घातलं तरी चालेल. असंही ते खूप छान लागतं. पावसाळ्याचे दिवस चालू आहे, रिमझिम पाऊस आहे आणि असं गरमागरम सूप, कुरकुरीत गरमागरम मंचुरियन रेसिपी सगळ्यांना आवडली.